नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर उद्या दिनांक 13 जुलै, तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर उद्या कोणत्या कोणत्या भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे। तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपण जे आहे राज्यामध्ये जे आपल्याला आज आहे 12 जुलै, तर आज आपल्याला जे आहे रात्रीच्या सुमारामध्ये आपल्याला जे आहे काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तर त्यामध्ये जे आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मालेगाव, नंदुरबार, नाशिक, तसेच अकोला, अमरावती, लोणार, पुसद जे आहे बीड, पैठण, जालना, माजलगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, परळी, लातूर, तसेच करमाळा, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, तर या जिल्ह्यामध्ये जे आपल्याला आज जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पुढील काही तासामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु हा पाऊस जे आपल्याला भाग बदलत पडणार आहे। काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पडेल, तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। तसेच जे आपल्याला आज रात्री 9च्या नंतर जे आहे आज रात्री 9 नंतर जे आपल्याला मराठवाड्यामध्ये जे आपल्याला हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे। फक्त आपल्याला जे आहे पुढील काही म्हणजे 6 आणि 7च्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला 8 वाजेपर्यंत पाहायला मिळू शकते। आणि 9च्या नंतर जे आहे राज्यामध्ये मराठवाड्यामधील तसेच संपूर्ण मराठवाड्यामध्ये जे आपल्याला हवामान कोरडे राहील। फक्त जे आपल्याला आज मध्यरात्रीच्या दरम्यान पालघर, इगतपुरी, मुंबई, पुणे, रत्नागिरी, डोंबिवली, सातारा आणि सांगली या भागामध्ये आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर उद्या दिनांक आहे 13 जुलै, तर उद्या 13 जुलैला जे आपल्याला राज्यामध्ये जवळजवळ 13 जुलैला उद्याच्याला आपल्याला सकाळच्या दरम्यानसुद्धा जे आपल्याला मुंबई साईडला मुंबई भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे। म्हणजे आज मध्यरात्रीपासूनच मुंबई भागामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि हा पाऊस जे आपल्याला जवळजवळ उद्यासुद्धा आपल्याला उद्या सकाळपर्यंत हा पाऊस राहणार आहे। आणि सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आपल्याला तसेच दुपारच्या दरम्यान नाशिक, इगतपुरी, वाडा, पालघर, तसेच जे आहे अहमदनगर, मालेगाव, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि जे आहे लोणार, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, जिंतूर, लोणार, चिखली, वाशिम, यवतमाळ आणि जे आहे या भागामध्ये जे आपल्याला उद्याच्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, मुंबई भागामध्ये जे आपल्याला उद्या आज मध्यरात्रीपासूनच म्हणजे उद्याच्याला दिवसभर पावसाची शक्यता मुंबई भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तसेच कोकण भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे उद्याच्याला सगळ्यात जास्त। आणि मराठवाड्यामध्ये जे आपल्याला उद्याच्या सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल। तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्याच्याला उद्या रात्रीच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त पाऊस आहे आपल्या मुंबई भागामध्ये तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार उद्यासुद्धा पाऊस राहणार आहे। आणि जे आहे 14 तारखेच्या दरम्यानसुद्धा आपल्याला तसेच वातावरण राहील। 14 तारखेला सुद्धा जे आहे राज्यामध्ये दुपारपर्यंत हवामान कोरडे राहील, परंतु मुंबई भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल। आणि 14 तारखेला जे आहे दुपारच्या नंतर म्हणजे सायंकाळच्या दरम्यान पुन्हा एकदा पावसाला राज्यामध्ये जे आहे सुरुवात होईल आणि हा पाऊस जवळजवळ रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल। तसेच राज्यामध्ये जे आहे पुढील 8 दिवस आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे। आणि यामध्ये जे आपल्याला मुंबई साईडला सर्वात जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुंबई तसेच नाशिक भागामध्ये जे आपल्याला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील। आणि तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्याच्याला जे आपल्याला उद्याच्याला सकाळपासून ते म्हणजे सकाळपासूनच मुंबई भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। मुंबई, डोंबिवली, रत्नागिरी आणि तसेच जे आहे राजापूर, चिपळूण, गोरेगाव, खोपोली, मुंबई, कल्याण, डोंबिवली, पालघर आणि वाडा या भागामध्ये जे आपल्याला आज जे आहे आज मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात होईल आणि हा पाऊस जे आपल्याला जवळजवळ उद्या दिवसभर पाऊस राहणार आहे। मुंबई भागामध्ये मुंबई साईडला उद्या दिवसभर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल। सगळ्यात जास्त पाऊस मुंबई भागामध्ये पडणार आहे उद्याच्याला। आणि त्यानंतर जे आहे दुपारच्या दरम्यान आपल्याला जे आहे हा पाऊस उद्याच्याला मराठवाड्यामध्ये तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडेल आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मालेगाव, जळगाव,
या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता उद्याच्याला राहील. आणि जे आहे तसेच इगतपुरी आणि वाडा पालघर या भागामध्ये उद्याच्याला जे आहे जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये जे आपल्याला 14, 15 आणि 16, 17 म्हणजे या महिन्यामध्ये रोज पाऊस राहणार आहे. रोज कुठे ना कुठे पाऊस पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे शेतकऱ्यांनी जे आहे जे मराठवाड्यामधील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी काय करावं, सकाळपासून ते दुपारपर्यंत आपल्या शेतीची कामे करून घ्यावी. आणि त्यानंतर जे आहे मराठवाड्यामध्ये रोज सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील. आणि हा पाऊस जे आपल्याला भाग बदलत पडणार आहे. काही भागामध्ये जोरदार पडेल तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जे आहे मुंबई साईडला जे जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला सुद्धा पाहायला मिळणार आहे. म्हणजे आज मध्यरात्रीपासूनच आपल्याला या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता राहील. विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला सायंकाळच्या दरम्यान जे आपल्याला रोज रात्रीच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल रोज रात्रीच्याला. आणि मराठवाड्यामध्ये जे आपल्याला सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील. तसे खानदेशमध्ये सुद्धा आपल्याला सायंकाळच्या दरम्यान आपल्याला दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि रात्रीच्या दरम्यान जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये जे आहे पुढील या आठवड्यामध्ये जे आपल्याला खूप पाऊस पडणार आहे. या आठवड्यामध्ये जवळजवळ नाशिक भाग तसेच जळगाव नाशिक भागामध्ये काही अतिवृष्टीची शक्यता आपल्याला 18-19 तारखेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि तर शेतकरी मित्रांनो, जे आहे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू का. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये जे आपल्याला आजसुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता राहील. तर आजसुद्धा बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला जे आहे दुपारनंतर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि आज 12 जुलै, तर आज आपल्याला जे आहे दुपारपासूनच काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पडलेला आहे. आणि आज पुढील काही तासामध्येच आपल्याला जे आहे आज मराठवाड्यामध्ये जर पाहायचं म्हणलं तर आज फक्त 8 वाजेपर्यंत म्हणजे 9 वाजेपर्यंत दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता राहील. आणि 9 नंतर जे आहे मराठवाड्यामध्ये हवामान कोरडे राहणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हवामान जे आहे कोरडे राहील. फक्त जे आहे मुंबई साईडला राज्यामध्ये मध्यरात्रीपासूनच मुंबई साईडला काय पाऊस उघडणार नाही. मुंबई कोकण भागामध्ये पावसाची शक्यता राहीलच. उद्यासुद्धा पाऊस राहील. मुंबई, डोंबिवली आणि रत्नागिरी, वाडा या भागामध्ये जे आहे शक्यतो पावसाची उघडीप राहणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे असेच हवामान जाणून घेण्यासाठी धन्यवाद.